नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, काय झालेलं आहे, मंदिराचं गाभाऱ्याचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे मंदिराचा आता कायापालट होणार आहे. म्हणजे बाहेर जे आहे ना आवारा, तो म्हणजे बाहेर महाराजांची मूर्ती आहे ना, तिथं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. पण आतल्या गाभाऱ्यातल्या साईडला काय व्हायचं की पूर्ण अंधार पडायचा. 2-3 जरी ट्यूबा लावल्या तरी खूप अंधार पडायचा आणि त्यामुळं काय व्हायचं की असं फ्रेश वाटत नव्हतं. त्यामुळं काय झालेलं आहे, आता पी-ओ-पी आणि खालच्या फरशांचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. थोडंसं काम शिल्लक आहे. पूर्ण झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला पूर्ण शूट व्हिडिओ करून दाखवणार आहे. त्यामुळं गाभारा अगदी अतिशय सुंदर असा झालेला आहे. तर चला, मी तुम्हाला सगळं दाखवते, कुठपर्यंत बांधकाम आलेलं आहे, कुठपर्यंत कामं झालेली आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, इथून अशा पूर्ण व्हाईट कलरच्या फरशा घातलेल्या आहेत. पूर्ण बघू शकता. ह्या कट्ट्याला पण अगोदर साध्या होत्या फरशा आणि त्याच्यानंतर पूर्ण ह्या व्हाईट कलरच्या अशा फरशा घातलेल्या आहेत आणि खाली पण बघू शकता, इथंही व्हाईट कलरच्या अशा फरशा घातलेल्या आहेत मंदिरामध्ये पूर्ण. आणि वरती बघू शकता अशा पद्धतीनं पी-ओ-पी केलेली आहे. तर अजून पण काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही आहे. बरंच काम अजून बाकी आहे, पण बऱ्यापैकी झालेलं आहे. तरी बघू शकता अजून इथं साहित्य पडलेलं आहे. त्यामुळं हे अजून फॅन वगैरे बसवायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही आता बघितलं सगळं गाभाऱ्याचं वगैरे कसं काम, तुम्हाला सगळं मी दाखवलं म्हणजे कुठपर्यंत कसं आलेलं आहे. तर काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात, पण काय काय वेळेस पैशामुळे ते शक्य होत नाही. कारण एकदा बांधकाम काढलं की ह्या गोष्टी आपल्या एक ना एक निघत जातात. त्यामुळे असं वाटायचं की गाभाऱ्याचं कधी व्यवस्थित होईल, कधी व्यवस्थित होईल. तर फायनली ते होत आलेलं आहे आता. त्यामुळं खूप छान आणि खूप भारी वाटतं. कारण आपल्याला जसं वाटतं की आपलं घर व्यवस्थित व्हावं, छान व्हावं, घरात म्हणजे चांगलं कलरिंग व्हावं किंवा काय फरशांचं काम असेल तर ते व्यवस्थित व्हावं. तसं मंदिराचं पण झालं ना तरी खूप प्रसन्न वाटतं. कारण देवाचं ठिकाण आहे ते. देव जिथं आपला वास्तव्य करतो तिथंसुद्धा आपल्याला वाटतं की सगळं व्यवस्थित असलं की आपल्याला पण एक भारी वाटतं. तर अशा पद्धतीनं हे काम इथपर्यंत असं आलेलं आहे. पूर्ण झाल्यानंतर पण मी नक्की तुम्हाला सर्व व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमचं संध्याकाळची स्वयंपाकाची गडबड चालली असेल तर चला मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.